नमस्कार. आपलं नाशिक तुम्ही बघताय. आयुर्वेदावर बोलू काही मध्ये मी रुचा तुमचं स्वागत करते. आता तसं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत ते श्रावणाचे. कधी एकदा श्रावण येतो आहे आणि आपण सगळे सण सणवार व्रत वैकल्य हे सगळं करतोय अशी उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. आयुर्वेदामध्ये आपण जेव्हा जेव्हा सरांशी बोललेलो आहोत तेव्हा तेव्हा आपल्याला कळलेलं आहे की श्रावणाला करेक्शन मंथ असं म्हणतात. म्हणजे इतक्या दिवस जो धोधो पाऊस पडलेला आहे आणि त्यांनी जी रोगराई पसरते किंवा जे आपण थोडंसं मन आपलं उदास होतं ते आता प्रफुल्लित होणार आहे. कारण की सगळीकडे छान निसर्गाचा चमत्कार म्हणजे श्रावण महिना सुरू होणार आहे, श्रावण सरी होणार आहेत, सगळीकडे हिरवळ पसरणार आहे आणि आपल्या मनाला आनंद देणारे सण आणि सणवार आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू होणार आहेत. श्रावण म्हणजे फक्त व्रतवैकल्य सण सणवार एवढंच नाहीये, तर श्रावणामध्ये संस्कार हे पण फार महत्त्वाचे आहेत. आता मंगळागौरींचे खेळ झाले, गणेशोत्सव झाला, त्याच्या आधी गोपालकाला आहे, नागपंचमी आहे, राखी पौर्णिमा आहे, खूपशा गोष्टी आहेत. हा सगळा संस्कारांचाच तर भाग आहे आणि नेमकी याच विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करायला आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध वैद्य विक्रांत जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आयुर्वेदावर बोलू काही मध्ये. सर पहिली तर एक कॉम्प्लिमेंट देते की आपला हा शो सुरू झाल्यापासून आजपर्यंत तुम्ही आम्हाला अनेक वेगवेगळ्या विषयांवर खूप छान मार्गदर्शन करता आहात आणि सगळ्या आपल्या प्रेक्षकांनाही आपले सगळे एपिसोड्स खूप आवडत आहेत. सो त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आज आपण खूप छान विषयी बोलणार आहोत. म्हणजे मागे आपण मस्त गत आहारी आणि गटारीबद्दल बोललेलो आहोत आणि श्रावणाबद्दल म्हणजे आषाढ तळला का जातो आषाढाबद्दल आपण बोललेलो आहोत, रोगराईबद्दल बोललेलो आहोत. पण आज जरा पॉझिटिव्ह विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि श्रावणाबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. पण श्रावण म्हणलं की संस्कार आले आणि तुमच्याचकडनं मी एकदा ऐकलं होतं की एक नाही दोन नाही तर 16 संस्कार म्हणजे माणूस जन्माला येण्याच्या अगोदरपासून ते मृत्यूपर्यंत असे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत. तर एवढे खरंच संस्कार आहेत, त्याचं महत्त्व काय आहे आणि कशासाठी नेमकी हे आहे? संस्कार हे खरंच मला असं वाटतं की आपल्या भारतीय परंपरेतलं हा एक जमेची बाजू आहे. आणि तुम्ही विश्वातल्या परंपरा बघा, पण ह्या 16 संस्कार जे धर्मशास्त्राने आपल्याला टाकले आहेत. आता मी पहिल्यापासूनच म्हणतो धर्मशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र यांनी हातात हात धरून हे कसं करायचं हे ऑलरेडी ठरवलं आहे. कोणी ठरवलं त्यावेळेला असेल, पण त्यावेळेला ठरवलेलं आहे. आणि मग त्या 16 संस्कार म्हणजे पहिल्या आपण माणूस जन्माला यायच्या घातल्यापासून ते मृत्यूपर्यंत असे 16 संस्कार टाकले आहेत. आणि या 16 संस्कारांचं जर तुम्ही इलॅबोरेशन केलं, त्याला विस्तारलं, तर तुम्हाला लक्षात येईल किती छोट्या छोट्या मुद्द्यांचा विचार त्यांनी केलेला. आणि हे 16 संस्कार कशासाठी आहेत की हे दिवस आले, आता हे वय झालं, याच्यानंतर हे करायचं आहे. कशासाठी करायचं आहे? हे सिम्पल आहे. जसं आपण दहावी करतो, 10वी नंतर क्लासेस लावतो, 12वीसाठी करतो. हे कशासाठी? हे एक संस्कारांचे भाग आहेत. मग त्याच पद्धतीने आपल्याला संस्कार पकडलेत. तर सगळ्यात पहिला संस्कार म्हणजे जो आहे तो गर्भधान संस्कारपासून आहे. म्हणजे गर्भधारणा ठेवण्यासाठी जे काय आपण गर्भसंस्कार म्हणतो त्या गर्भसंस्कारापासून त्याची सुरुवात होते. आणि काही ग्रंथांमध्ये थोडासा वाद आहे की शेवटचा संस्कार विवाह की मृत्यू. पण विवाहानंतर मृत्यू होतो असं एक साधारणतः सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतं की विवाहानंतर मृत्यू आणि त्याच्यानंतर परत गर्भधान. आणि मृत्यू हा वेगळा संस्कार आहे. मृत्यू संस्कार हा आत्म्यावरती केलेला आहे, जो इमॉर्टल म्हटला जातो की ज्याला मृत्यू नाही आहे कधी. तर त्यामुळे या प्रत्येक संस्काराला खूप महत्त्व आहे. विचार करा, गर्भाधानापासून ते मृत्यूपर्यंत म्हणजे तुमच्या शरीरातले हे तुमच्या आयुष्यातले हे 16 भाग आहेत. फक्त तारुण्य, बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व हे 3 नाही आहेत. तर तुम्ही त्या 16 ठिकाणाहून जाता आणि 16 ठिकाणावरती तुमचं संस्कार होतात, फॉर्टिफिकेशन होतं की जेणेकरून तुमची शारीरिक मानसिक साहजिकच आर्थिकसुद्धा वृद्धी होते. तर याला संस्कार म्हणतात. आणि हे मला ठामपणे म्हणावं असं वाटतं की हिंदू धर्मातलं सर्वात श्रेष्ठ असं हे आहे की जिथे संस्कार सांगितलेले आहेत. आणि आज जर आपण बघितलं तर या संस्कारांची गरज आहे. या संस्कारांकडे मधला काही काळ असा गेला होता की या संस्कारांपासून लोक अलिप्त झाले, पण तसं नाही झालं. आता पुन्हा एकदा गर्भसंस्कारापासून ते या संस्कारांना खूप चांगलं महत्त्व आहे.
क्या बात आहे. म्हणजे आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती एक 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 हे संस्कार आहेत. पण मग सर एवढे सगळे हे 16 संस्कार आहेत, आयुर्वेदाची भूमिका काय आहे याच्यामध्ये? मुळात म्हणजे आम्ही जसं म्हटलं तसं धर्मशास्त्र आणि आयुर्वेद ह्या लोकांनी एकत्र केलं आहे. म्हणजे समजा आपण एक गर्भाधान संस्कार केला, तर गर्भाधान कसं करायचं, गर्भाधान हा संस्कार सांगितला, पण गर्भाधान कसं करायचं त्याच्या स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांच्यामधनं उत्पत्ती होणार आहे. मग यांची गुणवत्ता कशी वाढवायची ते आयुर्वेदाने सांगितलं, आयुर्वेदाने नमूद करून ठेवलं. आयुर्वेदाने त्याच्यावरती पूर्ण खुलासे दिले आहेत की तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे लग्न हा संस्कारामध्ये कसं होईल. पण पहिला संस्कार हा काही लोक म्हणतात की सुवर्ण संस्कार आहे. आता त्याच्यात पण गंमत बघा की मूल जन्माला येतं, त्याच्यानंतर त्याच्या जिभेवरती सोन्याच्या काडीने ओंकार काढायची प्रथा आहे. बर. हां, आता सुवर्ण हे विष नाही ठेवत शरीरात आणि म्हणूनच सुवर्णाचा वापर केला आहे. म्हणजे पहिला संस्कार की सुवर्ण त्याच्यात शरीरात गेल्यानंतर बाळ आपल्या पोटात असतं आईच्या, आणि त्याच्यानंतर काही फ्लुइड्स असतात, काही असतात, पण सुवर्ण गेल्यानंतर त्याच्या शरीराची प्रतिकार क्षमता उच्च करावी याच्यासाठी तो पहिला संस्कार आहे. आणि ओंकार का, तर भूतलावरती आल्यानंतर पहिला शब्द हा ओंकार आहे, तो ऐकावा की जेणेकरून सात्विकतेची वृद्धी. अशा पद्धतीने या संस्कारांचा जर का तुम्ही हे 16 संस्कार बघितले तर त्याच्यामध्ये नामकरण संस्कार आहे, नयन संस्कार आहे, त्याच्यानंतर अन्नप्राशन संस्कार आहे. अन्नप्राशन हा संस्कार आहे, नुसतं नाही आहे म्हणजे कुठून तरी बाजारातून आणायचं, त्याच्यात पाणी टाकायचं आणि ते द्यायचं असं नाही आहे. पण अन्नप्राशन हा संस्कार आहे. आणि त्या संस्कारामध्ये म्हणजे ह्या 16 संस्कारांचा जर तुम्ही विचार केला तर शिक्षण पहिलं केव्हा चालू करायचं तो संस्कार आहे. त्याच्यानंतर उच्च शिक्षण केव्हा चालू करायचं तो संस्कार आहे. त्याच्यानंतर अन्नप्राशनाला जर तुम्ही इलॅबोरेट जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की मधुर आम्ल लवण कटू तिक्त कशा आहे, या सगळ्यांचा कसा वापर करायला पाहिजे याचं विवेचन त्याच्यात दिलेलं आहे. म्हणजे जर का आपण संस्कारांना बरोबर घेतलं, म्हणजे संस्कार लक्षात घ्या ही भारतीय परंपरेचीच वैशिष्ट्य आहे. संस्कार हे बाकीच्यांच्या केल्या जातात, त्याला संस्कार म्हणावा की नाही हा प्रश्न आहे. संस्काराचा अर्थ काय होतो, संस्कारम गुणार्थ राधाम, म्हणजे तुमच्या गुणवत्तेमध्ये केलेली वृद्धी ज्या कृतीने तुम्ही करायला लावते त्या वृद्धीने ते होतं, ते संस्कार आहे. म्हणजे ह्या संस्काराचा वापर आपल्याला तसा करा. आणि हे संस्कार पुनश्च एकदा मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण इतके व्याधी बघतो, इतकं कोविडपासून सगळे बघितले, सगळे म्हणजे पण तुम्हाला निरोगी राहण्यासाठी किंवा तुमचं आयुष्य चांगलं करण्यासाठी, हेल्दी प्रॉस्परस असे काय काय शब्द आहेत खूप आपले चांगले, पण त्या याच्यात ते करण्यासाठी हे 16 संस्कार खूप आवश्यक आहे. म्हणजे आजकाल ना आपल्याकडे कुठले म्हणजे बाळ जन्माला आल्यापासून म्हणजे अगदी तुम्ही बेबी शॉवरपासून म्हणा, आपल्याकडे या सगळ्या गोष्टींना आता एक इव्हेंटचं स्वरूप आलेलं आहे. सगळे लोक याच्याकडे एक सेलिब्रेशनचा पार्ट म्हणून बघतात, पण जर का तुम्ही बारकाव्याने याच्याकडे बघितलं तर याच्यामध्ये संस्कार दडलेले आहेत आणि जे की आपल्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. आता हे 16 संस्कार नेमके कोणते आहेत त्याची थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. बघत रहा आपलं नाशिक आणि आयुर्वेदावर बोलू काही. नमस्कार, वेलकम बॅक. आपलं नाशिकवर तुम्ही आयुर्वेदावर बोलू काही हा कार्यक्रम बघताय. मी आहे रुचा आणि माझ्यासोबत आहेत वैद्य विक्रांत जाधव सर. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बोललो होतो की 16 संस्कार आहेत. सर मला ना खूपच उत्सुकता आहे की नेमकी हे 16 संस्कार कोणते कोणते आहेत, आम्हाला जरा सांगाल का? म्हणजे जसं म्हटलं आयुष्य जन्माला येण्यापासून आपण भूतलावर तिथपासून ते मृत्यूपर्यंत असे केले, पण याच्यामध्ये प्रत्येक घटक आहे. आता याच्यामध्ये एक आहे, काही लोकांनी सुवर्ण संस्कार हा पहिला संस्कार सांगितला, पण सगळ्यात महत्त्वाचं गर्भाधान संस्कार हाही पहिला संस्कार आहे. म्हणजे गर्भाधान संस्कार नंतर आपल्याकडे संवर्धन विधी म्हणून संस्कार सांगितला आहे. म्हणजे गर्भाचं संवर्धन कसं करायचं त्याला, म्हणजे तुमच्या पोटातल्या गर्भाचं संवर्धन, विविध मंत्र, आणि म्हणजे थोडक्यात असं आहे की त्या स्त्रीला आध्यात्मिक रूपामध्ये ते जे आहे तिला आणायचं आणि ते संस्कार गर्भाला द्यायचे, म्हणजेच गर्भसंस्कार. गर्भसंस्कार हा विषय जो आहे तो प्रत्येक महिन्याला आपल्याकडे
गर्भाची जशी अवयवात्मक वाढ सांगितली आहे, पहिल्या महिन्यात हृदय, दुसऱ्या महिन्यात मन, त्याच्यानंतर मातृज अवयव, या अवयवांच्या उत्कट वाढीसाठी त्या त्या स्त्रीच्या प्रकृतीप्रमाणे त्या महिन्याला जे संस्कार सांगितले आहेत, ती औषधं सांगितली आहेत, आचार्य सांगितले, ते म्हणजे गर्भसंस्कार आहे. ओके. म्हणजे हा मोठा विषय म्हणजे गर्भसंस्कार. म्हणजे गर्भसंस्कारामध्ये मग संवर्धन संस्कार आला, त्याच्यानंतर तुम्हाला येतो तुम्ही सीमंतोनयन संस्कार आहे की गर्भवतीची रक्षा करणं, तो एक संस्कार सांगितला. म्हणजे ज्याच्यामध्ये जातकर्म संस्कार आहे की जन्माला आल्यानंतरचे संस्कार, नंतर नामकरण बारसं ज्याला म्हणतो, हा संस्कार आहे, इव्हेंट नाही आहे तो. खरी गोष्ट. म्हणजे त्याला जातकर्म म्हणून निष्क्रमण संस्कार आहे. निष्क्रमण संस्कार म्हणजे बघा, आमच्याला सगळ्यांना माहिती आहे की बाळाला कधी बाहेर न्यायचं, हा संस्कार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मुहूर्त आहेत की कधी बाहेर, कारण सूर्याचं आणि चंद्राची कला कशा आहेत त्या दृष्टीने तुम्हाला ठरवलं जातं ते कसं. अन्नप्राशन बघा, लोक म्हणतात की कितव्या महिन्यात, त्याच्यामध्ये सुद्धा खूप गोंधळ आहे. दूध आणि पाणी केव्हा द्यायचं, त्याला अन्न केव्हा द्यायचं ह्याच्याबद्दलचा संस्कार सांगितलेला आहे. आपण पाळतच नाही, तो भाग वेगळा आहे. आणि पाळायला लागलो तर मुळात म्हणजे तुम्हाला सांगतो, शास्त्रामध्ये जे सांगितलं त्याला फॉलो करायला पाहिजे ना. व्हॉट्सॲपला फॉलो नाही करता येत आपल्याला, किंवा बाजूच्याने काय दिलं याला नाही फॉलो करता येत. आपण इथे भारतात राहून अमेरिकेतल्या माणसाला विचारतो, का रे तू 4थ्या महिन्यात काय त्याला दिलं का? नाही, ती अमेरिका आहे, आपण भारतात आहोत. आणि भारतात सुद्धा दुष्यम देशम बलम कालम. तुम्ही नाशिकला आहात, तुम्ही नगरला आहात, तुम्ही मुंबईला आहात, तुम्ही चेन्नईला आहात, या प्रत्येक ठिकाणी त्या वातावरणाप्रमाणे त्या गर्भाची रक्षा करणं किंवा त्या गर्भाला अन्न कुठचं प्राशन देणं, ते अन्नप्राशन तो केल्यानंतर त्या बाळाला आपल्याला जपायचं आहे. प्रत्येक दिवशीचं अन्न खाल्ल्यानंतर त्याची मलमूत्र, त्याची गॅसेस, त्याचं अन्न, त्याची शक्ती, हे सगळं ऑब्झर्व करायचं आणि त्या ऑब्झर्वेशनवरून आपल्याला अन्न ठरवायचं. म्हणजे लक्षात घ्या, मुलं ही सगळ्यात जास्त चुजी असतात. तर त्याच्यामुळे एकच दिलं, जसं आपल्याच घरी आहे, रोज जर तुम्हाला भेळपुरी दिली तर ती आवडणार नाही, आणि रोज एका माणसाची तर आवडणारच नाही. ज्याला आपण जावळ म्हणतो त्याला चूडाकर्म संस्कार असं म्हटलं जातं. जावयाला. त्याच्यानंतर कर्णवेध, कान टोचणे. कारण आता विचार करा, कान टोचणे हा संस्कार आहे. हजारो वर्षापूर्वी हा संस्कार म्हणून दिला आहे. आणि हा पुन्हा एकदा हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे, ते कर्णवेदन संस्कार. म्हणजे आपल्या कानामध्ये, आता विचार करा, कानाच्या पाळीमध्ये सुवर्ण टाकलं जातं. विचार करा किती चांगलं प्रोटेक्शन दिलं आहे धर्मशास्त्राने. हे सुवर्ण इथे टाकलं जातं, तो सुवर्ण कॅरी करतो. तसंच नाकाचं सुद्धा मुलींमध्ये आहे की नाकाचे संस्कार, तर ते नाकामध्ये दिलं जातं, आणि हे सुवर्ण कारच करतो, हे त्याचं मोठं आहे. त्याच्यानंतरचा येतो तो विद्या आरंभ संस्कार. म्हणजे विद्येचा आरंभ, म्हणजे त्यावेळेला शिकवायचं. म्हणजे आता प्ले ग्रुप म्हणा तसं, मग प्ले ग्रुपपर्यंत हे तुमचे संस्कार झाले पाहिजे. नंतर उपनयन संस्कार, मग त्यावेळेला त्याला शिक्षा देणं. नंतर परत एकदा वेदारंभ संस्कार, म्हणजे वेद अध्ययन हे पुढचं. कारण पूर्वीच्या काही वेद विद्यालयामध्ये पाठवलं जायचं, आणि त्यावेळेला लक्षात म्हणून तर प्ले ग्रुप आणि पहिलं असा फरक आपण पकडू त्या ह्याच्यातलं. त्याच्यानंतर तुम्हाला केशांत संस्कार आहे. म्हणजे ज्या वेळेला तुमचं शिक्षण पूर्ण होतं तो तुमचा अंतिम संस्कार केशांत संस्कार. आणि समावर्तन संस्कार म्हणजे गुरुकुलामध्ये, म्हणजे कॉलेजमधनं बाहेर पडणं असं आपण गृहीत धरू, तो त्या पद्धतीचा संस्कार. आणि मग येतो तो विवाह संस्कार. आणि बघा, आता ह्या सगळ्यांचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल, या प्रत्येकाने तुम्हाला शिकवून मॅच्युअर केलेलं आहे, तुम्हाला संस्कारित केलं आहे. याच्यामध्ये कुठेही रात्री जागरणाचा संस्कार नाही आहे, तो ऋतुचर्यामध्ये येतो. म्हणजे ह्या पद्धतीने हे संस्कारित केलं. आणि विवाहानंतर, की ज्या वेळेला विवाहानंतर परत एकदा तुम्हाला गर्भधारण, हे संस्काराची सुरुवात झाली. पण एका बाजूला जे जीर्ण शरीर आहे त्याच्यामध्ये साहजिकच मृत्यू हे संस्कार आहे, की ज्या वेळेला मंत्रोच्चाराने आपण त्या आत्म्याला परागती देतो मंत्रोच्चाराने. म्हणजे त्या आत्म्याला चांगलं शरीर मिळावं याच्यासाठी तो संस्कार आहे. ह्या प्रत्येक संस्काराचा जर तुम्ही विचार केला तर इलॅबोरेट केलं, त्याला विस्तृत केलं, तर विचार करा हे संस्कार काय काय आहेत, काय कशा पद्धतीने. या संस्कारामध्ये अन्नप्राशनापासून तुम्ही आज लोक विचार करतात की अभ्यास कसा करायचा, तर अभ्यास कसा करायचा हे संस्कारामध्ये दिलं आहे.
वेदारंभ संस्कार आणि नंतर नंतर तुमचा पहिला संस्कार विद्यारंभ. वेद आणि विद्या आरंभ याच्यामध्ये फरक केला आहे. ज्यावेळेला विद्या आरंभ केल्यानंतर विद्येची सवय लागते, त्याच्यानंतर वेदाचा संस्कार सांगितला. म्हणजे या सगळ्या संस्कारांचा विचार आपण एक एक संस्कार मला वाटते तो क्या बात आहे. म्हणजे सरांच्या बोलण्यावरनं मला असं जाणवतं आहे की आजकाल ना आपण या संस्कारांपासून जरा दूर चाललेलो आहोत. म्हणजे जसं मी मगाशी बोलले की इव्हेंटचं स्वरूप येतं आहे आपल्या सगळ्या गोष्टींना, पण ते इव्हेंटचं स्वरूप जर का आपण परत बदललं आणि परत जुन्या जमान्याकडे आपण वळलो की मेन त्याचं कारण होतं की संस्कार देणे. आणि सरांच्या बोलण्यात मला असंही जाणवतं की प्रत्येक म्हणजे 16 संस्कार आहे, पण सर मला असं वाटतं की एक एक संस्काराचा आपण एक वेगळा एपिसोड केला पाहिजे, कारण की करावा लागेल तो, भरपूर काहीतरी करावा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण धर्मशास्त्रकाराने ते एक एक संस्काराला तसंच विस्तृत करून ठेवलेलं आहे. आणि जोपर्यंत प्रेक्षक तुम्हाला त्या संस्काराचं महत्त्व कळणार नाही, ते संस्कार कशासाठी झाले आहेत हे कळणार नाही, मग त्यावेळेला तुम्हाला हे पण लक्षात येईल की तुमच्यावरती कुठं संस्कार कोणी केले. म्हणजे आपल्यावरती जे संस्कार चुकीचे झालेत हे पण कळेल आणि त्याच्यातून आपली आणखी उन्नती होईल. आणि हे सगळं मला असं वाटतं की एका संस्काराला आपल्याला एक असं एपिसोड द्यावाच लागणार द्यावाच आहे. लागेल. क्या बात आहे, क्या बात आहे. सो तुम्हाला पण जर का माझ्यासारखीच उत्सुकता आता लागली असेल की बघा ना 16 संस्कार आहेत, अगदी जन्माच्या पूर्वीपासून ते मृत्यूनंतर सुद्धा इतके हे सगळे आहेत आणि त्याच्यामध्ये आयुर्वेद आपल्याला काहीतरी सांगतं आहे. सो आयुर्वेदाला आपल्याला नक्कीच ऐकायला आवडणार आहे. मी तुम्हाला प्रॉमिस करते की या प्रत्येक संस्कारांवर आम्ही एक स्पेशल एपिसोड करणार आहे, बरोबर सर? पण आजही तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे तसं पुढच्या वेळेपासून दर एक संस्कारांवर आम्ही एक एपिसोड करणार आहोत. पण तत्पूर्वी आत्तापर्यंत आमचे जे जे एपिसोड झालेले आहेत, आजचा एपिसोड झालेला आहे, त्याच्या बाबतीत जर का तुम्हाला काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, तर खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती किंवा ईमेलवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. यासोबतच तुम्हाला कुठल्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतील सरांकडनं, तुम्हाला कसलं मार्गदर्शन हवं असेल तर त्याही गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आता आपण भेटणार आहोत आयुर्वेदावर बोलू काहीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मी रुचा तुमची रजा घेते. बघत रहा आपलं नाशिक.